Liver acts as a thermoregulatory organ like skeletal muscle, liver, to take part in thermogenesis as it is. It has a high glucose in the form of glycogen. And हे तिन्ही आपण explain केले होते. Can someone tell me what is a hemopoietic organ? What do you mean by hemopoiesis? What is a hemopoietic organ? So it is in fetus, it is hemopoietic organ. It is in fetus hemopoietic organ, and in adult it is a graveyard along with spleen. आपण म्हटलं होतं आरबीसी ची ती स्मशानभूमी. ग्रेव्हयार्ड म्हणजे आरबीसी ची स्मशानभूमी. आरबीसी आले की त्यांना इथे गाडल्या जातात. सो त्याच्यापासून इसेन्शियल मटेरियल ते बाहेर काढतात. सो दॅट इज अ एरिथ्रोक्लास्टिक. क्लास्टिक म्हणजे डिस्ट्रॉय करणं. क्लास्टिक इज टू डिस्ट्रॉय. हिमोपोएटिक म्हणजे चला सांगा कोण बोलतंय? What is a hemopoietic? Breaking down of blood cells. Yes, breaking down of the blood cell. RBC ला break down करतात. So that is a erythroclastic. Okay. चलो, fourth function of this. Liver secrete bile juice. Okay. It does not. हाँ बोला बोला. Last slide दाखवा ना. Yes. Yes. Doubt है? झालं. Okay. So liver secrete bile juice. कोण secrete करतं liver मधनं bile juice? Yes. Which cell is secreting bile juice? बोला. Hepatic cell. Yes, liver cell, hepatic cell is secreting bile juice, which is yellowish green in color. It does not contain enzyme. This is very, very important, huh? Which are questions. So I'll highlight this. It does not contain enzymes. Okay? But it contains bile salts such as glycolates and torcolates of sodium and potassium, and bile pigments bilirubin and biliverdin. Okay, bilirubin आणि biliverdin कसे तयार होतात तिकडे? तर सगळ्यात महत्त्वाचं हे आधी तुम्ही हायलाइट करा ह्याला. It is not containing enzyme. So you get question, bile juice is containing what? But then you should be knowing bile juice is not containing any enzymes. Okay. It contains a bile salt such as glycolate and torcolate. So which are the bile salt? हे तुम्हाला येतं. Sodium glycolate, sodium torcolate, potassium glycolate and potassium torcolate. Because it is a bile salt, glycolate and torcolate of sodium and potassium. आणि bile pigments like bilirubin and biliverdin. This is yellowish in color. So form कसं फॉर्म होतं आपण बघितलं की liver is a erythroclastic organ. Clastic म्हणजे काय? तिथे आरबीसी ची डेथ होते. जेव्हा त्याची डेथ होते तेव्हा तो हे बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन बाहेर काढतो. ओके, आणि म्हणजे काहीच वाया जाऊ देत नाही आणि मग तो आरबीसी डिस्ट्रॉय केला जातो. गेटिंग इट? सो बाईल सॉल्ट कुठले आणि बाईल पिगमेंट कुठले याच्यावर क्वेश्चन येतो. लिहून ठेवा सेपरेट पॉइंट. बाईल सॉल्ट आर टॉर्कोलेट अँड ग्लायकोलेट अँड बाईल पिगमेंट्स आर बिलिरुबिन अँड बिलिव्हर्डिन. एनसीईआरटी ने दिलं असेल, वाचा. Can someone tell me कुठे दिलंय? एनसीईआरटी ने वाचलंय का कुणी? येस येस, वाचा आणि मला पेज नंबर सांगा कुठे एनसीईआरटी ने दिलेलं आहे. दिलंय? नाही सापडत आहे? Yes, ma'am. सापडलं? नाही तर मी सांगते. बोल, कुठे सापडलं? Yes. Page 262, third paragraph. मधली शेवटची लाईन हो ना, शेवटच्या 2-3 लाईन. Yes. So bile salt, cholesterol, phospholipid, but no enzyme. No enzyme म्हटलंय त्याला हायलाइट करून ठेवा. No enzyme. Do you have highlighter with you? माझं highlighter? Yes. So I'm also having highlighter. मी पण तुमच्या सोबत दरवर्षी नवीन पुस्तक घेते आणि हायलाइट करते. No enzyme.
ओके, बाईल सॉल्ट, बाईल पिगमेंट्स कुठले त्याच्यावर क्वेश्चन येतो. मग ह्या सगळ्यांचं फंक्शन काय? सो फॉर इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. इमल्सिफिकेशनचा अर्थ कोणी सांगेल? काय असतं इमल्सिफिकेशन? हा, व्हॉट इज अ इमल्सिफिकेशन? होतं का हे कधी पूर्वी? नसेल तर नाही म्हणत चला पटकन, म्हणजे आपला वेळ वाया जात नाही. इमल्सिफिकेशन कधी तुम्ही किचन मध्ये काम करताना ऑइल आणि वॉटर असं मिक्स होतं का? बघितलंय का? नाही होत. नाही होत ना. ऑइलची Density. कॅन असेल किचन मध्ये, त्याच्यात आपण पाणी टाकलं तर ते काय होईल? ऑइल वर राहील का पाणी वर राहील? ऑइल वर राहील कारण की ते लाईट वॉटर होईल. ऑइलच्या खाली पाणी राहील. हा, ऑइलच्या खाली पाणी राहील. ऑइल विल फ्लोट ऑन वॉटर. ऑइल विल फ्लोट. ड्रॉप जर टाकला तर, है ना, पाण्यामध्ये, हो. पाण्यामध्ये जर तुम्ही ऑइलचा ड्रॉप टाकला तर ऑइल तिथे पाणी, तिथे ऑइलचा ड्रॉप वरती तुम्हाला दिसतील. ओके, बरोबर ना? येस. मग आता आपल्याला जर हे दोन्ही मिक्स करायचे असेल, कारण आपल्या बॉडीमध्ये असं तरंगत राहील ना फॅट कुठेतरी, आणि फॅट महत्वाचा आहे का बॉडीमध्ये? येस और नो? येस. आहे. कुठे महत्वाचा आहे? कुठल्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये महत्वाचं आहे? ऍडिपोज. एक्झॅक्टली, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, कारण ते सगळं फॅटचं इन्सुलेशन करतं, सगळ्या ऑर्गन्सला ते इन्सुलेट करतं, म्हणून शॉक ऍब्झॉर्ब होतो, हो ना. मग आता हे फॅट जर ऍब्झॉर्ब करायचं असेल तर त्याला ह्या पाण्याबरोबर मिक्स करायला लागेल. मोठा ऑइल ड्रॉपलेट हे छोट्या छोट्या ह्याच्यात डिवाइड करायला लागेल. ओके, आणि मग ते व्यवस्थित बॉडीमध्ये, ब्लड इज अ वॉटरी मटेरियल, त्याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब करायला लागेल. मग दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इमल्सिफिकेशन. वॉटर आणि ऑइल हे मिक्स करणं इज अ इमल्सिफिकेशन. ओके, आणि त्याचं काम करतो हा बाईल. कोण रिलीज करतंय त्याला? लिव्हर. आणि म्हणून लिव्हर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. बघा पुढे काय काय फंक्शन्स आहेत अजून. हे कळलंय ना तुम्हाला सगळ्यांना? शल आय गो अहेड? लिव्हर प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. बघा आता ह्याच्यात हे लिहा आणि ह्याच्यातल्या सगळ्या टर्मिनॉलॉजी मी सांगणार आहे. ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजिनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस अँड लायपोजेनेसिस. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, इकडे तिकडे ह्या टॉपिक मध्ये कुठे कुठे हे येणारच आहे. ओके, तर आता मला ग्लायकोजेनेसिस चा अर्थ कोणाला माहिती आहे? समजा आज मी सकाळी सकाळी मी 100 ग्रॅम ग्लुकोज घेतले, म्हणजे मी काय 4-5 पेढे खाऊन आले. ठीक आहे ना, 4-5 मी पेढे खाऊन आले सकाळी. मग आता माझ्या बॉडीमध्ये कितीतरी ग्लुकोज जमा झालेला आहे. मी पहिली टर्म एक्सप्लेन करते, समजून घ्या. हा, इतकं सारं ग्लुकोज माझ्या बॉडीमध्ये जमा झालेलं आहे. मग आता हे सगळं ग्लुकोज मी दिवसभरात युटिलाइज करणार आहे का? नाही, कारण माझी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे खूप काय पळायला गेले नाही, पाऊस चालू आहे, चालायला गेले नाही, दिवसभर घरात बसले किंवा चेअरवर बसूनच सध्या लेक्चर घेतेय. पूर्वी तरी थोडंसं क्लासरूम मध्ये फिरायला व्हायचं, पण आता तर चेअरवर बसूनच लेक्चर्स घेते. म्हणजे मग माझं ग्लुकोज तेवढं युटिलाइज झालं नाही. मग काय झालं? माझ्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा ग्लुकोज साचून राहिलं. राईट? मग हे एक्स्ट्रा ग्लुकोज इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू ग्लायकोजन. म्हणून आपण ग्लायकोजनला काय म्हटलं होतं? वी सेड ग्लायकोजन, इफ यू रिमेंबर बायोमॉलिक्यूल, वी सेड ग्लायकोजन ऍज अ एनिमल स्टार्च स्टोरेज. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये दिवसभरात आपण जेवढं ग्लुकोज घेतलेलं आहे त्याचं तेवढं युटिलाइज होईल तेवढं होईल. एक्स्ट्रा राहिलं की बॉडी त्याला फेकून देत नाही, हो ना. एक्स्ट्रा ग्लुकोज बॉडी काय करते? इज कन्व्हर्टिंग इनटू ग्लायकोजन, आणि मग ग्लायकोजन इज स्टोअर्ड इनटू द लिव्हर. मग हा ग्लायकोजन लिव्हर मध्ये स्टोअर केला जातो. आता समजा आज मी पेढे खाल्ले, पण उद्या मला दिवसभर, मी सकाळी 6लाच कुठेतरी बाहेर निघून गेले, ट्रॅव्हलिंग मध्ये होते, दिवसभर मला काहीच मिळालं नाही खायला. सो मला दुपारी 2 वाजेपर्यंत माझी बस कुठेतरी थांबली, कोणाच्या तरी घरी गेले, तेव्हा मी जेवली. मग इतके वेळ मला काहीच मिळालं नाही. मग काय होईल अशा वेळेस? वेन माय बॉडी इज स्टार्विंग, दॅट टाइम
हा ग्लायकोजन परत बाहेर येईल आणि ग्लायकोजन विल बी कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज आणि माझ्या बॉडीला तोपर्यंत ग्लुकोज सप्लाय होईल. दॅट इज व्हॉट इज अ काय काय असेल ते द कन्व्हर्जन ऑफ ग्लायकोजन इनटू ग्लुकोज काय असेल ते Glycogenesis. नो जेनेसिस म्हणजे काय जेनेसिस म्हणजे बघा जेनेसिस इज समथिंग फॉर्म काय फॉर्म होतोय ओके जेनेसिस म्हणजे कशाचं तरी सिंथेसिस होतंय कशाचं सिंथेसिस झालं ग्लायकोजनचं कशापासनं ग्लुकोज पासून सो पहिली डेफिनेशन तुम्ही लिहा ग्लायकोजेनेसिस इज ओके द कन्व्हर्जन ऑफ एक्स्ट्रा अमाउंट ऑफ ग्लुकोज इनटू ग्लायकोजन. The main stored food in the liver is glycogen. So glycogen is animal starch. याच्यावर क्वेश्चन येतो which of the following is animal starch? So it is a glycogen. कळलं? So something genesis म्हणजे synthesis. काय synthesis झालं glycogen. Glycogen is a which saccharide? Mono, di की polysaccharide? Which saccharide? आता एवढं झाल्यावर ते आलं पाहिजे ग्लायकोजन इज विच सॅकराइड त्याच्यातलं बॉन्डिंग पण आपण डिटेल मध्ये केलं होतं बोला कुठलं आहे मोनो आहे की डाय आहे की पॉली बोला रे बाळांनो 3 जणांनी 3 ऑप्शन द्या आपण एक करेक्ट म्हणू कुठलं तर सो विच सॅकराइड Yes, Gautam, which saccharide? Polysaccharide. Yes, it is polysaccharide as it is made up of glucose, glucose, glucose and glucose. म्हणून तर तो ग्लुकोज 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 जॉईन करून घेतो स्वतःला ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट करून ठेवतो आणि मी काय म्हंटल ग्लायकोजिनोलायसिस लायसिस म्हणजे काय टू ब्रेक डाऊन ग्लायकोजनचं लायसिस होतंय मग ग्लायकोजनचं लायसिस झालं ग्लुकोज 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 अँड ग्लुकोज लायसिस झालं तर काय बनेल ग्लुकोज येईल ना मग समजा माझ्या बॉडीला खूप वेळ ग्लुकोज नाही मिळालं तर मग लिव्हर काय करेल ग्लायकोजनला ब्रेकडाऊन करेल आणि ते बॉडीला म्हणेल की बाबा घे ग्लुकोज कारण ग्लुकोजचं एव्हरी टाइम द सप्लाय ऑफ ग्लुकोज इज व्हेरी इसेन्शियल जर एक ग्लायकोजन पण संपलं सगळं आणि ग्लुकोज बॉडीमध्ये नाही तर माय ब्रेन कॅन गो इन कोमा त्याच्यामुळे एव्हरी टाइम द ग्लुकोज सप्लाय टू बॉडी इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल फॉर द एनर्जी मेटाबॉलिझम ओके सो कळली दुसरी डेफिनेशन ग्लायकोजिनोलायसिस ब्रेकिंग ऑफ ग्लायकोजन टू रिलीज ग्लुकोज इज अ glycogenolysis conversion of glycogen into glucose when the blood glucose level falls down is called as glycogenolysis. ओके आता कळले हे डेफिनेशन दोन्ही लिहिल्या परत उद्या मी विचारेन थर्ड डेफिनेशन ग्लुकोनिओजेनेसिस निओ म्हणजे काय व्हॉट इज निओनेटल केअर असतं निओनेटल कधी हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टर व्हायचंय ना सो निओनेटल केअर काय असतं निओनेटल केअर निओ म्हणजे काय निओ इज निओनेटल केअर म्हणजे न्यू बॉर्न बेबी आत्ताच बेबी बाळा आईच्या पोटातनं बाहेर आलेलं सो व्हेरी न्यू सो काय असेल आता जेनेसिस म्हणजे काय न्यू आहे आणि जेनेसिस म्हणजे आपण काय म्हंटल जेनेसिस इज टू सिंथेसाइज बरोबर जेनेसिस इज टू सिंथेसाइज आणि ग्लुको म्हणजे काय ग्लुकोज आणि ग्लायको म्हणजे काय ग्लायकोजन ग्लायको इज ग्लायकोजन दिस इज अ ग्लुकोनिओजेनेसिस काय असेल काय लॉजिकली काय सांगता येईल का ओके चला मी सांगते ग्लुकोज तयार करायचंय
आता ग्लुकोज तो मोनोसॅकराइड आहे, त्याला कसं तयार करणार? तो तर रेडीमेड आपण घेतोय, हो की नाही? हा प्रश्न आला असेल तुमच्या मनात. ग्लुकोज, हा तुम्ही जर म्हणाले डायसॅकराइड तयार करायचं तर ठीक आहे, मी 2 ग्लुकोज जॉईन करून टाकतो टू मेक अ डायसॅकराइड, माल्टोज. पण आता ग्लुकोज तो मोनोसॅकराइड आहे, त्याला कसं तयार करणार? हा ओरिजिनल फॉर्म मध्ये असतो. मग न्यू म्हणजे काय? सर्टन न्यू सबस्टन्सेस विच आर नॉन कार्बोहायड्रेट. म्हणजे जसं अमायनो ऍसिड्स आहेत, सम लिपिड्स आहेत. हा, लिव्हर काय करतं? ऍट द टाइम ऑफ नीड दिस अमायनो ऍसिड, समजा आपण प्रोटीनच डाएट घेतो, असतात ना काही काही बॉडी बिल्डर जे असतात किंवा जे फार हेल्थ कॉन्शियस असतात, ते ग्लुकोज घेतच नाही, कार्बोहायड्रेट, कारण लेटर ऑन इट गेट सिंथेसाइज्ड इनटू फॅट्स, है ना? जर एक्स्ट्रा ग्लुकोज खूप झालं, ग्लायकोजन स्टोअर करून कपॅसिटी संपली की मग इट स्टार्ट्स कन्वर्टिंग इनटू फॅट. ओके, मग अशा लोकांमध्ये की ज्यांच्यामध्ये ग्लुकोज कमी आहे, जे प्रोटीन रिचच डाएट घेत आहेत, पण बॉडीला आता कार्बोहायड्रेट, जसं मी म्हंटल, ग्लुकोजचा सप्लाय प्रत्येक वेळेस बॉडीला हवा असतो. मग हे जे अमायनो ऍसिड्स आहेत किंवा लिपिड्स आहेत, दिस गेट कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. सो हे नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्सेस आहेत ना. अमायनो ऍसिड हा प्रोटीनचा पार्ट आहे, लिपिड हा लिपिडचा, फॅटचा पार्ट आहे. मग हे जे नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्सेस आहे, that is getting converted into glucose is a gluconeogenesis. म्हणजे नवीन पदार्थांपासनं सिंथेसाइज झालं कोणाचं? ग्लुकोजचं. मग हा नवीन पदार्थ कोणता होता? की मग हे नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स होते, जसं अमायनो ऍसिड्स होतं, फॅटी ऍसिड्स होते. सो दॅट गेट कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. बरोबर? कळलं का हे? येस मॅम. हा, Yes. जसं हे ग्लुकोनिओजेनेसिस आहे, तसं अजून ग्लायकोनिओजेनेसिस. ग्लायकोनिओजेनेसिस. आता ग्लायकोनिओजेनेसिस हा नॉन कार्बोहायड्रेट पासून होईल का? नाही, हा कार्बोहायड्रेट पासून होईल, कारण हा पॉलिसॅकराइड आहे. ओके, मग कुठला? तर मग निओजेनेसिस पासून, म्हणजे ग्लुकोज पासून न तयार होता ग्लायकोजन तयार होतोय लॅक्टिक ऍसिड पासून. कळलं? सो दॅट इज अ, आपण इथे नाही म्हटलेलं पण अजून मग ग्लायकोनिओजेनेसिस. So please write it down. Gluconeogenesis, synthesis of glucose from new substance which are non-carbohydrate such as amino acids and lipids is gluconeogenesis. परत सांगू definition. At the time, write down gluconeogenesis. At the time of need, at the time of need, liver converts non-carbohydrate compounds for example amino acids, fatty acids into glucose. Amino acids, fatty acids into glucose is called as gluconeogenesis. Okay. And now what could be the lipogenesis? Lipogenesis. बोला आता. Yes. Synthesis of lipids. Yes. Synthesis of lipids. Synthesis of lipids. Yes. In कुठे होणार? Liver. In liver. Okay. Metabolic formation of fat. Metabolic. Okay, metabolic formation of fat in liver is lipogenesis. So your body converts, okay, your body converts some carbohydrate into fatty acids. जसं मी म्हटलं, एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट झालं, ग्लायकोजन फॉर्मेशनची कपॅसिटी पण संपली की एवढंच ग्लायकोजन मी फॉर्म करू शकते. ओके, माझ्या घरी समजा पाहुणे आले तर मी फार तर 20 ते 30 लोकांचा स्वयंपाक करू शकते. पण 50 लोकांचा स्वयंपाक असेल तर मग मला शक्य नाही, मला केटरिंग लावायला लागेल. ओके नाही? तसंच की मी एवढंच ग्लायकोजन सिंथेसिस करू शकेल. मग एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट आहे, दॅट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू फॅट. सो lipogenesis.
So metabolic formation of fat is a lipogenesis. Is it clear? Shall we go ahead? Yes, ma'am. Yes. Next function बघा. Yes, जसं आपण already म्हटलो lipid metabolism. So synthesis of cholesterol and production of triglyceride. That is what is a lipogenesis. Okay, lipid metabolism and synthesis of cholesterol. आपल्या बॉडीला गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल असे दोन कोलेस्टेरॉल फॉर्म होतं. गुड कोलेस्टेरॉल इज इसेन्शियल फॉर आवर मेटाबॉलिझम आणि बॅड कोलेस्टेरॉल मग तो कोलेस्टेरॉल साचून राहतो आणि मग तो हार्टच्या सर्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम करतो. कार्डियाक अरेस्ट कॅन हॅपन बिकॉज ऑफ दिस बॅड कोलेस्टेरॉल. पण त्या गुड आणि बॅड कोलेस्टेरॉलचा एक रेशो असतो, तो मेंटेन झाला पाहिजे. सो दॅट इज हाऊ इज अ write it down. Liver also plays a role in lipid metabolism. So that is synthesis of cholesterol and production of triglyceride, that is a fat. आपण बघितलं होतं ट्रायग्लिसराइड फॉर्मेशन कसं होतं. ओके चलो देन deamination of proteins. Now you know proteins are the chain of amino acids. बरोबर, proteins are the chain of amino acid. मग ह्या प्रोटीनचा अमायनो ग्रुप काढून टाकायचा. जर तुम्ही खूप प्रोटीन रिच डाएट घेत असाल तर त्याचं सगळं काम संपल्यावर त्याचा अमायनो ग्रुप काढून टाकला जातो अँड दॅट इज कन्व्हर्टेड इनटू अमोनिया NH3. अमोनिया इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू दिस युरिया अँड दॅट सायकल इज अ ऑर्निथिन सायकल. हे तुम्हाला एक्सक्रीशन मध्ये आपण ऑर्निथिन सायकल ही डिटेल मध्ये करतो बिकॉज वी आर ऍज अ ह्युमन वी आर युरियोटेलिक अॅनिमल. एक्सक्रिटरी प्रोडक्ट कसे रिलीज होतात त्याच्यावर अॅनिमल्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. ते आपण एक्सक्रिशन मध्ये बघू. आय डोंट वांट टू कंबाईन नाउ हिअर बट देन युरियोटेलिक फक्त सांगते बिकॉज अ युरिया विच इज फॉर्मिंग इनटू ऑर्निथिन सायकल. आपण आपल्या युरिन मधनं काय बाहेर टाकतो? मेजर वेस्ट प्रोडक्ट इज युरिया. तो युरिया कसा तयार होतो? दॅट इज अ ऑर्निथिन सायकल और युरिया सायकल. कुठे होते? लिव्हर मध्ये. म्हणून हा प्रश्न येतो की युरिया फॉर्मेशन कुठे होतं? तर युरिया फॉर्मेशन होतं लिव्हर मध्ये आणि युरिया रिलीज होतो युरिन मधनं. फरक कळतोय? सो दॅट इज अ डिअमायनेशन ऑफ प्रोटीन. एक्स्ट्रा प्रोटीन आहे, प्रोटीन युटिलाइज झालं, एक्स्ट्रा अमायनो ऍसिड्स आहेत त्यांना डिअमायनेशन केलं जातं. NH2 ग्रुप त्यांचा काढला जातो. इट इज कन्व्हर्टेड इनटू अमोनिया. अमोनिया इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू युरिया बाय युरिया सायकल और ऑर्निथिन सायकल. एक्सक्यूज मी. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. ओके सो युरिया फॉर्मेशन इन लिव्हर. युरिया इज रिलीज्ड थ्रू किडनी व्हाया युरिन. लिहून ठेवा. येस, कलर ऑफ युरिन. अजून त्याच्यामध्ये एक पिगमेंट आहे वेदांत, युरोक्रोम नावाचा पिगमेंट आहे. ते आपण युरिनरी सिस्टीम मध्ये परत करू. युरोक्रोम विच गिव्स अ येलो कलर टू युरिन. ओके चल नेक्स्ट. ओके the lactic acid formed during anaerobic muscle contraction is converted into glucose. हे आपण ऑलरेडी बोललो. ग्लुकोनिओजेनेसिस इन लिव्हर बाय कोरी सायकल. ओके एक्स्ट्रा लॅक्टिक ऍसिड ग्लायकोनिओजेनेसिस पाहिजे होतं, इथे ग्लुको नाही, इट शुड बी ग्लायको. ग्लायकोनिओजेनेसिस इन लिव्हर बाय कोरी सायकल. युरिया बाय ऑर्निथिन सायकल आणि ग्लायकोजन from lactic acid is by Cori cycle. कळतंय का? इथपर्यंत काय डाऊट आहे? Yes, ma'am. सगळ्यांना कळलंय? मी सिक्वेन्स मध्ये Yes. विचारेन तर आलं पाहिजे. क्लिअर? बोला रे बाळांनो, सगळे बोला.
फक्त मी ईश्वरीला नाही शिकवत. येस, Yes, ma'am. कोण बोललं? कौस्तुभ. ओके, चल नेक्स्ट. Liver synthesis plasma proteins such as albumin, globulin, blood clotting factors such as fibrinogen, prothrombin and anticoagulant called as a heparin. Okay, आणि मग ते त्या सिस्टीम कडे दिले जातात. So liver is synthesizing all these plasma protein. त्याचं फंक्शन कसं आहे आपण त्या टॉपिक मध्ये बघणार आहे. सो अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन तर तुम्हाला माहिती, these are the antibodies, immunoglobulin. Okay, these are the antibodies. आपण आता म्हणतोय ना आपल्याकडे अँटीबॉडीज पाहिजे कोरोनाच्या अगेन्स्ट, आणि मग तेव्हा काय होणार आहे? तेव्हा काय होणार आहे की अँटीबॉडीज जे आहेत, आपण काय म्हणतोय कोरोनामध्ये आपल्याला अँटीबॉडीज पाहिजे, हो ना. सो अँटीबॉडीज कसं येणार आहे? ग्लोब्युलिन पासनं, सो विच इज सिंथेसाइज्ड इन लिव्हर. मग त्याला काय लागणार आहे? जर अँटीबॉडीज प्रॉपर पाहिजे, मी काहीच खाल्लं नाही व्यवस्थित आणि अँटीबॉडीज जर प्रॉपर पाहिजे, तर मला त्याच्यासाठी काय लागेल? काय लागेल? काय डाएट मध्ये घ्यायला लागेल? Proteins. प्रोटीन्स लागतील ना, आणि म्हणून मग तो ग्लोब्युलिन सिंथेसाइज होईल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर कुफर सेल आपण म्हटलं होतं, दीज आर द फिक्स्ड मॅक्रोफाजेस, ते याच्यामध्ये फॅगोसायटोसिस करतात. येस, इथे मला एक क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स इफ गुड कोलेस्टेरॉल इन्क्रीजेस ड्रास्टिकली? ओके, गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉलचा ना देर इज सम रेशो, तो रेशो मेंटेन झाला पाहिजे. जर एक्सेसिव्ह गुड कोलेस्टेरॉल पण वाढलं, ओके, सो गुड कोलेस्टेरॉल अँड बॅड कोलेस्टेरॉल, सो देर आर टू टाइप्स. सायंटिफिकली आपण त्याला म्हटलं तर इट इज अ हाय डेन्सिटी HDL कोलेस्टेरॉल. वेदांतने विचारलाय, देर इज अ HDL कोलेस्टेरॉल, हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल अँड LDL कोलेस्टेरॉल. सो HDL कोलेस्टेरॉल, हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल. HDL कोलेस्टेरॉल इज अ गुड कोलेस्टेरॉल and LDL cholesterol is a bad cholesterol. Now right now I don't remember the ratio, but yes, you can find out the ratio. There is a particular ratio. एक पण असा कमी नको व्हायला आणि सडनली जास्त नको व्हायला. सपोजिंग ही इज आस्किंग की HDL वाढलं म्हणजे गुड आहे ना, बट स्टील युअर बॉडी मे लीड टू द हार्ट अटॅक. तेवढा पण कोलेस्टेरॉल चांगला नाही. ओके, सो दॅट इज नीडेड फॉर युअर मेटाबॉलिझम टू मेक युअर कोलेस्टेरॉल. कुठे लागतो? इफ यू रिमेंबर युअर सेल टॉपिक, ओके, आपला प्लाझ्मा मेम्ब्रेनवर, आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बाकी सगळ्यांचा जर प्लाझ्मा मेम्ब्रेन घेतला, बॅक्टेरियाचा किंवा प्लांटचा किंवा ॲनिमलचा, तर ॲनिमलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर कोलेस्टेरॉल असतो, तो बाकींच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर नसतो, ॲनिमलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर असतो. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म करायला तर आपल्याला कोलेस्टेरॉल लागतो आणि बाकीच्या अजून बॉडीच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी लागतो. पण ऑल ऑफ सडन जर तो वाढला, तुम्ही म्हणाल हा तर गुड आहे ना, पण नाही, दॅट कॅन लीड टू हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट त्याच्यामुळे होऊ शकतो. ओके, ते आपण परत सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये परत शिकणार आहोत कसं. ऑल राईट, सो लिव्हर सिक्रेट्स बाईल. एकच मिनिट राहिलाय, बघू ही स्लाइड आपण अशीच्या अशी, नाही तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि मी परत येते बॅक, तोपर्यंत असं लिहून टाका. लिव्हर सिक्रेट बाईल, बाईल इमल्सिफाइज फॅट्स अँड मेक फूड अल्कलाइन, एक्स्ट्रा ग्लुकोज इंटू ग्लायकोजन अँड यूज ड्युरिंग स्टार्वेशन. हा महत्वाचा फंक्शन. सो आय विल स्टॉप हियर, यू जॉइन बॅक फॉर नेक्स्ट सेशन.